समुद्रावरील दुसरे शिवाजी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. संध्याकाळच्या सूर्याचे प्रतिबिंब सागराच्या लाटांवर हिंदोळत होते. सोनेरी चमकते पाणी किनाऱ्यावर पोचण्यासाठी धडपडत होते. प्रत्येक लाटेसरशी पायाखालची वाळू सरकत होती. अशा ह्या सुखद समयी 4-5 मुले हातात हात घालून गुडघाभर पाण्यामध्ये हुंदडत होती. खरं तर आता परतायला हवे होते, पण पाय निघत नव्हते. एवढी एक लाट गेल्यावर जाऊ असं म्हणताना अर्धा घटका उलटली होती. सूर्याचे केशरी बिंब सागराच्या अथांग जलात नाहीसे होत होते. तोच क्षितिजापाशी एक ठिपका मुलांना दिसला. हळूहळू तो पुढे सरकत होता. आता तर गलबताचे शीड दृष्टीस पडू लागले. अरे, कोणाचे रे गलबत? मुले आपसात कुजबुजली. पण दिवस भराभर मावळू लागला आणि मुलांचा नाईलाज झाला. अंधारात त्या गलबताला तिथेच सोडून मुले घरी परतली. मात्र त्यातल्या एकाला स्वप्नातही ते गलबत दिसत होते. कोण आलं असेल त्यामधून आणि कशासाठी, असे अनेक प्रश्न त्याची झोप खाऊन टाकू लागले. पण त्याच्या बालबुद्धीला कोणताच तर्क करता आला नाही. आणि हा मुलगा म्हणजेच समुद्राचा राजा सरखेल कान्होजी आंग्रे. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये आपले स्थान निर्माण करणारा अवलिया. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे हे फार पराक्रमी होते. शहाजी राजांबरोबर ते चौलच्या लढाईमध्ये स्वपराक्रमाने प्रसिद्धीस आले. म्हणून शहाजी राजांची त्यांच्यावर मर्जी बसली. सुवर्णदुर्गावर ते काही वर्ष किल्लेदार होते. परंतु कान्होजीला वडिलांचा सहवास फार लाभला नाही. इतकेच नव्हे तर तुकोजींची कीर्ती व संपत्ती यांचाही वियोग कान्होजींच्या वाट्यास आला. म्हणूनच देशावरचे मूळ गाव अंगरवाडी सोडून कान्होजींचा परिवार वडिलांच्या मृत्यूनंतर कोकणामध्ये आला. अंजनवेल जवळील एका जोशी नावाच्या सद्गृहस्थानी या परक्या कान्होजींना मायेने ठेवून घेतले. त्यांच्या वडिलांचा पराक्रम जोशीबुवा जाणून होते. त्या तेजस्वी पुरुषाच्या या अनाथ मुलाला जोशीबुवा आपलेपणाने वाढवू लागले. यावेळी कोकणवासियांची परिस्थिती मोठी बिकट झाली होती. त्यांना कोणी रक्षण करता उरला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची कैद यामुळे मराठी प्रजासुद्धा पोरकीच झाली होती. तरुण मुलांना तर रिकामा वेळ गुरे वळवण्यात घालवावा लागे. कान्होजीही या मुलांमधलेच एक बनले होते. कोकणातल्या नारळी, पोफळी, आंबे, काजू याबरोबरच मऊ रेतीचा समुद्रही कान्होजींना खूपच आवडत असे. या समुद्राच्या पाण्यात ते इतके समरस झाले, विरघळले की आपल्या गावाची, माणसांची त्यांना याद येईनाशी झाली होती. शिवप्रेमींनो, सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या बालपणाबाबत कोकणामध्ये एक लोककथा प्रसिद्ध आहे. एकदा रानात दुपारी भाकरी खाऊन सारे गुराखी झाडाखाली गप्पा मारत बसले होते. आणि गप्पा होत्या त्या दिवशी पाहिलेल्या गलबताच्या. आपणही जाऊया का एकदा गलबतातून, खूप मजा येईल नाही? कान्होजी खुशीने बोलत होते. पण त्याचे सवंगडी म्हणत होते, खरं र, पण कोण आपलं हे कोडं पुरवणार? हे अशा गप्पा करता करता कान्होजींचा डोळा लागला. झाडाची भक्कम सावली आणि हवेतील गारवा त्यांना अंगाई गीत म्हणत होता. सारे सवंगडी गुरांमागे गेले होते. पाय वाटेवर चिट पाखरूही नव्हते. तोच पायातल्या वाहना करवरत जोशीबुवा त्या वाटेने आले. शेजारच्या गावात भिक्षुकी करून ते परतत होते. अचानक त्यांचे लक्ष झाडाखाली गेले आणि क्षणभर ते श्वास घ्यायचे विसरले. झाडाखाली कान्होजी झोपले होते आणि एक भला मोठा वावभर नाग कान्होजींच्या डोक्यावर फणा काढून डोलत होता.
प्रथम त्यांना वाटले कान्होजींना दंश करून तो नाग तिथे उभा आहे, म्हणून ते फार धास्तावले आणि त्यांनी जागेवरच काठीचा आवाज केला. त्या सरशी नाग झुडपामध्ये नाहीसा झाला. जोशी पुढे झाले आणि त्यांनी कान्होजींना निरखले. आवाजाने डोळे चोळत उठलेला कान्होजी पाहून त्यांना हायसे वाटले आणि दुसऱ्या क्षणीच त्यांच्या डोक्यात चमकन चकमक पेटली. जोशीबुवा लगालगा घरी गेले आणि त्यांनी कान्होजींची पत्रिका मांडली. सारे ग्रहयोग तीनदा पडताळून पाहिले आणि मोठ्या खुशीत त्यांनी पत्नीला हाका मारल्या. अहो, आपला कान्होजी मोठा भाग्याचा, पोराच्या भाळी राजचिन्हे दिसतायत. तुकोजींचा हा मुलगा बापसे बेटा सवयी निघणारच असं वाटतंय. आणि मग दुसऱ्या दिवसापासून कान्होजींना लढाईचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली. जाणत्या लोकांच्या देखरेखीखाली घोडदौड, दांडपट्टा, भालाफेक वगैरे या गोष्टीमध्ये कान्होजींना प्रशिक्षण देणे सुरू झाले. या गोष्टींमध्ये ते तरबेज झाले. आपले साहस, सामर्थ्य, बहादुरी कोणाला तरी दिसावी असे त्यांना वाटू लागले. रणमैदान गाजवण्याची आकांक्षा ते आपल्या सवंगड्यासमोर धरू लागले. त्यांच्या अंगातला दर्यावरती कान्होजी फार काळ स्वस्त बसेले असे वाटेना. त्यामुळे जोशीबुवांना चैन पडेना. हे एवढं थोर नशीब इथे कशाला कुजवायचं, म्हणून कान्होजींना घेऊन ते सुवर्णदुर्गावर आले. वाटेने जाताना ते कान्होजींना चारदा बजावित होते. बाबा रे, राजा झालास की मी राबतोय, ती जमीन दे हो माझ्या नावाने करून. बावरलेल्या कान्होजींना यातले काहीच उमगत नव्हते. 4 महिन्यात झालेला बदल त्यांना उमगत नव्हता. गडावरच्या सुभेदाराने थोराड बांध्याच्या या तरुणाला चाकरीला ठेवून घेतले. परतताना जोशीबुवांना हायसे वाटत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मरणाचे दुःख ताजे असल्याने पोरक्या प्रजेला राजा हवाच होता आणि कान्होजींच्या रूपाने त्यांना भावी रक्षणकर्ता दिसत होता. नव्या जगात कान्होजींचा आता नवीन दिनक्रम सुरू झाला होता. गडावरचा किल्लेदार काहीसा उर्मट आणि निर्दयी होता. असहाय्य प्रजाजन त्याच्याकडे न्याय मागण्यासाठी येत, गाराणे घेऊन येत. त्यावेळी या किल्लेदाराचे वागणे बोलणे कान्होजींना खुपू लागले. मुसलमानांचे अत्याचार सतत चालूच होते. हिंदू स्त्रिया, मुले, गुरे, वासरे कोणीच निर्भयपणे जगू शकत नव्हती. मन मानेल तसा हापशांचा हैदोस, जंजिरेकर, सिद्धींचा हैदोस कोकणच्या किनाऱ्यावर चालू होता. कान्होजी आणि त्याचे तरुण सहकारी त्यांना हे प्रकार बघत नव्हते. ही प्रजा कोणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न त्यांना पडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या राजाराम महाराजांचा वचक या किल्लेदाराला नव्हता आणि हिंदू प्रजेलाही राजाचे रक्षण मिळत नव्हते. अन्यायाला शासन झालेच पाहिजे, प्रजेला निर्भयपणे जगता आले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटे. त्यांच्यातील सुप्त सरदारकी वर उसळी मारे आणि मग तरुण रक्ताचा हा युवक त्याच्या बुद्धीला पटेल तसे हापशांना शासन करण्याचे ठरवत असे. दिवस मावळला की कान्होजी व त्याचे सवंगडी गडाखाली घेत फत्तेदुर्गच्या आसपासचा हापशांचा मुलूक लुटून आणण्याचा त्यांनी सापटास लावला होता. यवन वस्तीवर यायचे, त्यातले धनवान घर वेचून लूट आणायची व गोरगरिबांना वाटून टाकायची असे त्यांचे चालू झाले होते. त्यामुळे त्या भागामध्ये कान्होजींचा वचक निर्माण झाला होता. असेच एका रात्री शिरस्त्याप्रमाणे सारे बाहेर पडले. लाठ्या काठ्यांचे आवाज काढीत, दगड कपाऱ्यातून उड्या मारीत ही टोळी निघाली. थंडी गारठवत होती. कांबळी पाखरून हातात दिवट्या घेऊन लपत छपत सर्वजण चालले होते. पायाखालचे दगडगोटे काल्यागत गार पडले होते. सारा आसमंत जणू गोठून गेला होता. आज त्यांचा बेत होता हमरूळ ताडीलपर्यंतचा मुलूक लुटायचा आणि ऐवज घेऊन ऐन मध्यरात्रीला परतवायचे. परंतु सारा बेत मनातच राहिला. अचानक झुडपामध्ये सळसळ झालीनी हापशांचे 10-12 लोक तलवारी घेऊन पुढे सरसावले. एकाएकी आलेल्या या संकटाने सर्व घाबरले. मागच्यांनी मागेच पोबरा केला आणि आघाडींचे कान्होजी नेमके त्यांच्या हाती सापडले.
त्यांनाही तोच हवा होता. आपणहून स्वाधीन झालेल्या कान्होजींच्या हातात लाकडी बेड्या ठोकून हत्यारबंद हपशी एका झाडाखाली आले. कान्होजींच्या भोवती गराडा घालून ते बसले होते. थंडीने गारटलेल्या अंगाला ऊब आणण्यासाठी त्यांनी शेकोटी पेटवली होती. रात्र सुरू लागली तशी त्यांच्या गप्पांचा आवाज मंदावला आणि जो तो आपापल्या जागी लवणला. बंदिस्त कान्होजी सुटण्याचे मार्ग शोधत होते. एकाएकी त्यांचे डोके चक्रावले. हातातील लाकडी बेड्या शेकोटीवर जाळून ते मोकळे झाले खरे, पण एवढ्या गडबडीत हापशांची झोप चाळवली. मग मात्र त्यांना उठून उभे राहणं इतकाही वाव न देता कान्होजींनी त्यांच्या तलवारीने 5 ते 6 जणांची डोकी उडवली आणि तेथून पळ काढला. वाटेतील खाडी पार करून ते ताडील गावच्या वेशीवर पोचले. तिथे एका फकीर मुसलमानाचे खोपटे चिमणीच्या अंधुक उजेडात जागे होते. कान्होजीला तो मोठा आधार वाटला आणि त्याने दार ठोठावले. ड्युटीची वाट पुढे करीत फकीराने दार उघडले. वेळ रात्रीची होती. बाहेर मिट्ट काळोख होता. दार उघडताच थंडगार वाऱ्याचा झोत दिव्याची ज्योत फडफडवू लागला. गोधडी पांघरलेला फकीरही शारला. कोण रे तू? दारातूनच फकीर ओरडला. गारटलेल्या शब्दांनी कान्होजी म्हणाले, बाबाजी, पाठीवर हपशी लागलेत. एका रात्रीपुरता आसरा द्याल तर जन्मभर याद ठेवीन. थंडीने कुडकुडणाऱ्या कान्होजींची फकीराला दया आली आणि त्यांनी त्याला आत घेतले, पण विचार करावयास सवडच नव्हती. फकीर बाबाने झटक्यात बाजेवरील बाळंतिणीला उठवले. शेक घेत पडलेल्या त्या लेकीला काही उमगलेच नाही. बाबाने कान्होजींना तिथे झोपावयास सांगितले. कान्होजी गोंधळले, पण दुसरा मार्गच नव्हता. ते बाळाशेजारी लवणले. गळ्यापर्यंत पांघरून डोक्याला माकड टोपी अशा वेशात बाई का पुरुष हे कोणाला कळणार नव्हते. कान्होजी झोपले तोच दार खडखडलं. मगाचे हत्यारबंद लोकांपैकी जिवंत राहिलेले हपशी कान्होजींच्या मागावर आले होते. नक्की याच घरात ते असणार याबद्दल त्यांची खात्री होती. म्हणून दरडावतच त्यांनी फकीराला विचारलं, कुठं दडवलंस रे त्या चोराला? फकीराने 4-4दा सांगूनही त्यांना पटेना. तेव्हा ते घराचा कानाकोपरा धुंडाळू लागले. बाजेवर तर बाळंतीण होती, त्यामुळे तिकडे त्यांनी लक्षही दिले नाही. शेवटी हात हलवत ते परतले. हातात आयता सापडलेला कान्होजी सुटल्याबद्दल त्यांना हळहळ वाटत होती. इकडे कान्होजी मात्र जीव मुठीत धरून खाटेवर पडले होते. वेळ आली होती, पण काळ आला नव्हता. जर का हा त्यांच्या तावडीत सापडला असता तर त्याला त्यांनी जीवेस मारले असते. म्हणूनच फकीर बाबाचे 4-4दा स्मरण करीत तांबडं फुटताच कान्होजी तिथून पसार झाले. शिवप्रेमींनो, या पुढील इतिहास आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय शंभू.